नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी जितेंद्र वानकडे, ग्लोबल बायोटेक ॲग्रिकल्चर, मलकापूर, बुलढाणा. तर आज आपण आलेलो बार्शी तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्हा, गाव धोत्रे. धोत्रे गावामध्ये. तर होऊ शकता तुम्ही की हे जे या झाडाला 5 वर्ष झाले. तर 5 वर्षाच्या हिशोबानं हे वाटतात का? ज्यावेळेस आपल्याला सांगितलं जाते की बुवा 10 वर्षात होते, 12 वर्षात होते, तर खरं 10-12 वर्षात होईन का हो? हा जो रिझल्ट पाहून इथं ना व्यवस्थित शेतकऱ्याला प्रुनिंगचं मार्गदर्शन केलं गेलं. आता या शेतकऱ्याला आपल्या किंवा पाणी 3 वर्षानंतर बंद करा. आता त्यानं पाणी बंद केलं तर झाड मायनसमध्ये होऊन गेलं. म्हणजे जेवढं चांगलं होतं ते अजून मागे गेले. 3 वर्षानंतर पाणी द्यायची गरज नाही. हे जेवढं खरं आहे, पण त्याच्यामागे तो जो रिझल्ट आहे झाडाचा तोही तेवढा असला पाहिजे. नुसतं सांगून उपयोग नाही, तेवढं करून देऊन त्याच्यानंतर आपण कुठेतरी म्हटलं की बा हा जाऊ दे आता 3 वर्षानंतर गरज नाही. तर त्यावेळेस कुठेतरी त्याचा उपयोग झाला असं म्हणता येईल. आज मी सोलापूरला आल्यावर मला यांचे जे बागा आहेत ते पाहून असं वाटलं की बा चंदन शेतीमध्ये करोडो हे स्वप्न की खरं? तर ह्या मला एक पडलेला प्रश्न आहे. शेतकऱ्याला सांगताना मोठ्या गोष्टी सांगितल्या जातात, पण त्या खरंच करून दिल्या जातात का? अरे आपण ज्यावेळेस शेतकऱ्याला रोपं दिल्या जातात त्यावेळेस देणारे एका जागेवरूनच सांगतात की एवढं होते. शेतकरी विचार आपल्या आशेनं ते करते. पण कुठेतरी देणाऱ्याची ही जबाबदारी आहे, की त्याला तर आपण रोपं दिले पण खरंच ते होऊन राहिले का? खरंच तेवढ्या काळानुसार, तेवढ्या वयानुसार ते झाड तसं होऊन राहिलं का? आज 5 वर्षाचं आज नाही म्हटलं तर आज कमीत कमी 16 वर्षाच्या मुलाचं हाईट कमीत कमी 4-5 फुटापर्यंत असते. आज त्याची जर 2.5 आणि 3च फूट राहिली, तर त्याची खरंच वाढ झाली का? हे कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला देत असताना तुम्ही प्रॅक्टिकली करून द्या. असं शब्दात सांगू नका, की बा एवढ्या वर्षात एवढं होईल, तेवढ्या वर्षात तेवढं होईल. तर ह्या गोष्टी तुम्ही सांगत बसू नका. देणं असेल तर प्रॉपर करून द्या. नाही तर मग कसं आहे शेतकऱ्याला तर सगळं आता डुबवून तर राहिलेच. तर कुठेतरी आपण शेतकऱ्याचं कुठेतरी नुकसान होणार नाही, ह्या पद्धतीने कुठेतरी वागायला पाहिजे. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.